दोन महत्त्वाच्या अपडेट मित्रांनो तुमच्यासाठी आहेत। एक म्हणजे महाराष्ट्र शासनाने 2000 जागांसाठी सरळ सेवा भरती मित्रांनो काढलेली आहे आणि केवळ 7वी पास असेल तरी फॉर्म भरू शकता, 10वी पास असेल तरी फॉर्म भरू शकता मित्रांनो, ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता। 2109 पद आहेत। उद्यापासून अर्ज सुरू झालेले आहे। संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। व्हिडिओला आत्ताच लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती आपल्याला भेटणार आहे। आणि दुसरी, केवळ 6 तासासाठी ही ऑफर मर्यादित असणार आहे मित्रांनो। एक्झाम ऑडिओने केवळ आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 999च्या आता केवळ 99 मध्ये मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके जवळपास 500 तासांचा संग्रह आपल्यासाठी मित्रांनो उपलब्ध केलेला आहे। सर्व रेकॉर्डेड लेक्चर असतील ते कधीही किती वेळ पुन्हा पाहू शकता। आणि जसं तुम्ही हे 99 रुपयाचा मित्रांनो या नंबरला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवला की अगदी तुम्हाला काही सेकंदामध्ये हे सर्व ॲक्सेस तुम्हाला काय केला जातो, ह्या सर्व कंटेंटचा ॲक्सेस मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके जवळपास 500 तासांचा संग्रह तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो। आणि ही केवळ 6 तासांसाठी आहे 99 रुपयामध्ये, केवळ आणि केवळ 99 रुपयामध्ये। पुन्हा म्हणू नका की एज्युकेशन खूप महाग आहे, क्लासेस महागडे असतात मित्रांनो। सरकारने तर अगदी 1000 रुपये 900 रुपये फी ठेवलेली आहे। त्यामुळे एक्झाम ऑडिओने आत्ता आपल्यासाठी जर तुम्हाला काही जरी अडचण येत असतील कोणत्याही कन्सेप्टमध्ये, तर मित्रांनो तुमचे हे सगळे विषय परफेक्ट होतील यासाठी केवळ 99 मध्ये एक्झाम ऑडिओ क्लासेस उपलब्ध केलेले आहेत आणि फक्त 6 तासांसाठी। त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या आणि याच्या क्वालिटीबद्दल अवघ्या महाराष्ट्राने मित्रांनो भरभरून प्रतिसाद दिलेले आहेत आणि हेच क्लासेस फक्त आपल्यासाठी आता 99 रुपयामध्ये उपलब्ध होत आहेत। आपण बघू शकता अख्ख्या महाराष्ट्रातून मित्रांनो यासाठी भरभरून असे अभिप्राय आलेले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत। टेलिग्रामला हजारो अभिप्राय उपलब्ध आहेत आणि सगळे मित्रांनो सगळेच्या सगळे हे लेक्चर्स आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहे एक्झाम मध्ये केवळ 99 रुपयामध्ये, केवळ पुढील 6 तासासाठी। त्यामुळे ही संधी बिलकुल घालवू नका। पुन्हा एवढ्या कमी फी मध्ये एवढे क्वालिटी क्लासेस मित्रांनो तुम्हाला कधीही उपलब्ध होणार नाहीत। कारण हे शेकडो अभिप्राय मित्रांनो या क्वालिटी या शब्दाला तुम्हाला काय आहेत, साक्षीदार आहेत। कित्येक अभिप्राय आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो शेकडो अभिप्राय टाकलेले आहेत, तिथून तुम्ही नक्की पाहू शकता। आणि नक्की मित्रांनो एक्झाम ऑडिओने जो आपल्यासाठी केवळ आपल्यासाठी मित्रांनो हा उपक्रम आणलेला आहे 99 रुपयामध्ये, याला प्रतिसाद देऊन काय करू शकता, एक्झाम ऑडिओला पण आपण पुढे आपल्यासाठी असेच अगदी टू द पॉइंट आणि अगदी मित्रांनो आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी असे उपक्रम आणण्यासाठी काय करू शकता, मोटिवेट करू शकता। जेणेकरून अजून सुद्धा यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही एक्झाम ऑडिओ पॅटर्नला प्रतिसाद दिला, एक्झाम ऑडिओ टेस्ट सिरीजला आपण प्रतिसाद देत आहे, त्याच पद्धतीने एक्झाम ऑडिओच्या ह्याही उपक्रमाला मित्रांनो प्रतिसाद देऊन अगदी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत सर्व कन्सेप्ट सोप्या पद्धतीने क्लिअर होण्यासाठी आणि यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी जवळपास 500 तासांचा जो संग्रह आपण उपलब्ध केलेला आहे तो आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी सक्षम नव्हे तर मोर दॅन मित्रांनो इनफ आहे, सफिशियंट आहे। त्यामुळे नक्की याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। फक्त पुढील 6 तासांसाठी ऑफर ठेवलेली आहे। बघूया किती विद्यार्थी यासाठी आपल्याला काय करत आहेत, प्रतिसाद देत आहेत। सोबतच ज्या पण टेस्ट आहेत अंगणवाडी सुपरवायझरसाठी, ज्या पण 180 टेस्ट आहेत ते सुद्धा केवळ आपण काय करतोय आता 99 रुपयामध्ये पुढील 6 तासांसाठी उपलब्ध करतो आहे। आरोग्य सेवक सेविकासाठी सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये पुढील 6 तासांसाठी आपण उपलब्ध केलेला आहे। ग्रामसेवकसाठी भरतीसाठी सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये 178 टेस्ट आपण या ठिकाणी आपल्यासाठी अवेलेबल केलेले आहेत। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य गट ची भरती जी आहे त्यासाठी सुद्धा केवळ 99 रुपयामध्ये 200 टेस्ट आपण तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत। तर या सर्व टेस्टचा सर्व क्लासेसचा नक्की लाभ घ्या आणि एक्झाम ऑडिओ क्लासेसमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याखाली तुम्हाला टेस्ट सुद्धा दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ॲनालिसिस करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे की प्रत्येक टॉपिक झाला की त्याखाली टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपल्याला हा टॉपिक समजलेला आहे किंवा नाही। तर लक्षात असू द्या, ही ऑफर फक्त 6 तासांसाठी आहे, पुन्हा ही व्हॅलिड असणार नाही, केवळ 99 रुपयामध्ये आहे। त्यामुळे ही संधी नक्कीच मित्रांनो आपण या संधीचं सोनं करा। 72 48 93 0176 या नंबरला 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे। तात्काळ तुम्हाला सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाणार आहे। ऑनलाईन टेस्ट सुद्धा टॉपिक वाईज तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत। आपल्या अभ्यासातलं असंच सातत्य कायम राहू द्या, कारण भरत्या एकापाठोपाठ एक भरपूर सारे येत आहेत। महाराष्ट्र शासनाचे आपण बघू शकता मित्रांनो 2109 पदांसाठी ही भरती आलेली आहे। 2109 पदांसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्यातर्फे ही भरती आलेली आहे। यामध्ये कनिष्ठ अभियंता, विद्युत, स्थापत्य, त्यानंतर लघुलेखक असे भरपूर पद आहेत। स्वच्छता निरीक्षक, गट कच केवळ 10वी वरून हे पद आहे मित्रांनो। 25,500 एवढं पेमेंट आहे। वरिष्ठ लिपिक सुद्धा 10वी वरून परीक्षा आहे। प्रयोगशाळा सहाय्यक आहे, वाहन चालक आहे 10वी वरून।
वरून स्वच्छक नावाची आहे, गट ड ची परीक्षा आहे 7वी वरून, शिपाईची परीक्षा आहे 7वी वरून. तर ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ही पदं आपण पाहिली, त्यानंतर या ठिकाणी त्याचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता ॲक्च्युअल काय आहे, ते सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. जी पण इम्पॉर्टंट माहिती आहे सगळीच्या सगळी आपल्याला व्हिडिओमधून आपल्याला भेटणार आहे. खाली जर आपल्याला या ठिकाणी आरक्षणाबद्दल डिटेल दिलेला आहे, माजी सैनिकांसाठी जे आरक्षण आहे, अनाथसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या सगळ्यांना, कारण महाराष्ट्र शासनाचा आहे ही जी काय भरती, त्यामुळे हे सगळे आरक्षण वगैरे तर लागू होणारच आहे. आणि परमनंट सरकारी नोकरी आहे, त्यामुळं याचा ताण बिलकुल पण घेऊ नका मित्रांनो. कारण आता भरपूर साऱ्या भरत्या काय होत आहेत तर कॉन्ट्रॅक्टवरती येत आहेत. त्यामुळं ही जी परमनंट ज्या पण भरत्या आहेत, जसं की आता नगररचना डिपार्टमेंटमध्ये सुद्धा 20 तारीख लास्ट आहे, त्याचा पण फॉर्म भरला नसेल तर, कारण त्याची पण 20 तारीख लास्ट असल्यामुळं 125 शिपाई भरती जागा आहे. त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ त्याचा देतोय, ते पण भरून घ्या. कारण हे परमनंट सरकारी नोकरी जेवढ्या पण आहे 10वी 12वी तुमच्या पात्रतेनुसार ग्रॅज्युएशनवरून, तर त्याचा नक्की तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. अजून आरोग्य विभागामध्ये पुढच्या महिन्यामध्ये गट ड ची, गट क ची भरती आहे. ओके, अशा भरपूर साऱ्या भरत्या आहेत मित्रांनो, त्याचा नक्की लाभ घ्या. आणि हे जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं मटेरियल आहे तर त्याचा तुम्हाला A to Z एकदम जबरदस्त टू द पॉईंट फायदा तर होणारच आहे, कारण अगदी बेसिकपासून तिथं सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. बघा या ठिकाणी वयोमर्यादा, गणण्याचा दिनांक आणि हे आता उद्या ज्यावेळेस लिंक ॲक्टिवेट होईल त्यावेळेस अजून हे ऑफिशियली जाहिरात येईल. आता हे तुम्ही म्हणाल त्या भरपूर जाहिरात असतात, खरंच आहे की काय, तर आपण त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन देतोय. आपण या ठिकाणी बघू शकता पब्लिक वर्क डिपार्टमेंट याच्यातर्फे ही वेबसाईट आलेली आहे मित्रांनो, ही रिक्रुटमेंट आलेली आहे. इथं जर क्विक लिंक रिक्रुटमेंट याच्यावरती जर आपण गेला, ठीक आहे, या रिक्रुटमेंटवरती जर गेला तर आपल्याला ह्या रिक्रुटमेंटची काय होते मित्रांनो, PDF आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याच्यावरती क्लिक केले की आपण बघू शकता या ठिकाणी आलेला आहे. आणि वरती जे आपल्याला दिसत आहे डिटेल ॲडव्हर्टाईज, रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईज, त्यावरती जर गेला तर मित्रांनो हे ईबुक हे जाहिरात आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सर्व काय ऑथेंटिक आपल्या एक्झामवरती भेटत असते सर्व माहिती. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी, कारण बऱ्याच फेक जाहिराती वगैरे येत असतात, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका येणं साहजिक आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा तुमच्या देखत एकदा काढले, कारण इथं डेट मेन्शन नव्हती. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत सर डेट तर टाकले नाही, याचा अर्थ मग हे परत फेक आहे की काय, कारण इथं शंका तुम्हाला उपस्थित व्हायला चान्स होता. म्हणून मी काय केलं, पुन्हा तुम्हाला एकदा ऑफिशियल वेबसाईटवरती दाखवलं. हे दिनांक वगैरे उद्या येईलच, त्याची काय तुम्ही ताण घेऊ नका, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर बघा या ठिकाणी वयोमर्यादा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, वयोमर्यादा. आता बघा अमागास म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरी, ज्यांना पण आरक्षण नाही अशा उमेदवारांसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्ष आहे. मागासवर्गीय, अनाथ, EWS यांच्यासाठी 45 वर्षासाठी आहे. बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी आपापल्या या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून हे डिटेलमध्ये एकदा पाहू शकता. ठीक आहे, 40 ते 45 वयापर्यंत आपण बघू शकता यासाठी वयोमर्यादा आपल्याला दिलेली आहे. परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, तर या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप जर आपण बघितलं, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास वेळ असणार आहे. आणि स्थापत्य म्हणजे सिव्हिलवरती तुम्हाला तांत्रिक प्रश्न 75 विचारलेले आहेत आणि जनरल प्रश्न किती आहेत, 25 या ठिकाणी विचारलेले आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सुद्धा तोच पॅटर्न आहे. कनिष्ठ वास्तुशास्त्रासाठी सुद्धा तोच टेक्निकलचा पॅटर्न आहे. ओके, हे सगळे आपण या ठिकाणी बघणारच आहोत. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, की मला कोणती परीक्षा देता येते. एवढ्या सगळ्या तर परीक्षा आहेत, परंतु मला कोणती, स्वच्छक आहे, शिपाई आहे, मग मला कोणती देता येतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. काही ताण घेऊ नका, लगेचच आपण जाऊया मित्रांनो या ठिकाणी डिटेलकडे. आणि यासाठी कोणतीही मुलाखत असणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, किंवा कोणतीही मुलाखत घेण्यात येणार नाही. त्यामुळे मुलाखतीचं ताण घेऊ नका. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे, एकच परीक्षा आहे डायरेक्ट मित्रांनो, यातून आपल्याला सिलेक्शन होणार आहे. आणि हे सुद्धा परीक्षा जास्त दिवस चालणार आहे, त्यामुळे याचं सुद्धा काय केलं जाणार आहे, नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. आता ही परीक्षा TCS किंवा IBPS घेईल, कोण घेणार आहे असं तरी अजून तरी आपल्याला या ठिकाणी दिसलेलं नाही किंवा त्यांनी दिलेलं नाही. तशी काय माहिती भेटली की मी तुम्हाला देईलच. TCS किंवा IBPS दोन्हीपैकी एक कंपनी याची घेणार आहे, एवढं मात्र नक्की. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर फी सर्वात जास्त, जसे की मी बघितलं 1900 एवढ्या शासनाने काय फी घेतलेली आहे. कितीही शासनाचं आंदोलन आपण केले, मोर्चा काढलं, शासनाला काही फरक पडत नाही. परंतु आता सध्या आपण या फॉर्मबद्दल जास्तीत जास्त काय करूया, विचार करूया. बाकी आंदोलन आपण आपल्या ट्विटरवरती सुद्धा मित्रांनो यासंबंधी करत आहोत. आणि हाच विचार करता सगळेच मित्रांनो विद्यार्थ्यांच्या अगदी पैशाच्याच सगळे बाजूने काय करत आहे, ओढण्याच्या बाजूने लागल्यामुळं आपण सध्या केवळ 99 रुपयामध्ये तुम्हाला हे केलेलं आहे. 999च्या केवळ मित्रांनो 99 रुपयामध्ये सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. कारण एवढ्या फी देऊन विद्यार्थ्यांची काय हालत होत असते हे मित्रांनो आपण जाणू शकतो. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला हे पहा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक कधीपासून कधीपर्यंत आहे, तर 16/10/2023 पासून ते 6/11, ठीक आहे, 6 नोव्हेंबरपर्यंत काय करायचे, आपल्याला अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे. फी भरण्याचा कालावधी सुद्धा 7 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला दिलेला आहे. परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हे वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे
कधी डिसेंबर जानेवारीमध्ये परीक्षा ही होऊ शकते. त्याची सर्व अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला तर भेटणार आहे. त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. आता आपण महत्त्वाचं म्हणजे की बाबा 10वीवरून 7वीवरून ग्रॅज्युएशनवरून पदवीवरून कोणकोणती या ठिकाणी जागा आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. आता त्या जागांचं सगळं कॅटेगरी वाईज वगैरे या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे, त्यावरती सुद्धा आपण येऊया. परंतु आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. तर सर्वप्रथम जर या ठिकाणी बघितलं तर आपण या ठिकाणी पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य. ठीक आहे, गट बचं हे पद आहे. यासाठी 41,800 सुरुवातीलाच पेमेंट आहे मित्रांनो. तर यासाठी काय पाहिजे आहे, तर आपल्याला नक्कीच स्थापत्य म्हणजे सिव्हिलमधली आपल्याला 3 वर्ष कालावधीची काय पाहिजे आहे, तर शासनाने मान्यता दिली 3 वर्ष कालावधीची अभियांत्रिकी पदविका किंवा त्याच्याशी समतुल्य म्हणजे सिव्हिलचे कॅन्डिडेट यासाठी काय करू शकतात, पात्र असणार आहेत, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता विद्युत, तर ज्यांचं पण विद्युत याच्यामध्ये अभियांत्रिकी झालेलं आहे तर ते यासाठी पात्र असणार आहेत, त्यांनी नक्कीच यासाठी भरायचं आहे. कनिष्ठ वास्तुशास्त्र, ज्यांचं पण वास्तुशास्त्र रिलेटेड अभ्यासक्रम झालेला आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर ते विद्यार्थी काय करू शकता, या ठिकाणी अर्ज करू शकतात. ठीक आहे. आपण 10वी 12वी आणि नॉर्मल पदवी याच्यावरती जास्त फोकस करतो मित्रांनो. याचे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांनी तर अर्ज करायचाच आहे. ठीक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, तर हे सिव्हिलसाठीच मित्रांनो पद आहे गट कचं, त्याच्या रिलेटेड सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित, तर अराजपत्रितचं हे पद आहे. यासाठी टायपिंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 10वी प्लस टायपिंग असेल तर तुम्ही नक्की यासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट बचं हे पद आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला टायपिंग दिलेलं आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. ज्यांचं टायपिंग आहे ते नक्की मित्रांनो यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर उच्च श्रेणी गट ब लघुलेखक, यासाठी सुद्धा टायपिंग आपल्याला दिलेलं आहे. लघुलेखक उच्च श्रेणी गट ब म्हणजे हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली पद आहे, जसं की काही अमरावती डिपार्टमेंटमध्ये आहेत, परंतु त्यांनी स्पष्टपणे दिले. आता काही विद्यार्थ्यांना शंका येईल की बाबा हे जर आता आपण बघितलं तर नांदेडसाठी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, नांदेडसाठी दिलेलं आहे. मग आता आम्ही भरायचं का नाही, परंतु खाली जर या ठिकाणी बघितलं तर यांनी स्पष्टपणे सांगितलं की सदरचे हे पद राज्यस्तरीय पद नाही, नोंद घ्यावी. तथापि तसं असलं तरी पण संवर्गातील राज्यस्तरीय एकच परीक्षा घेण्यात असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही भागातील असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. भले आता या ठिकाणी अमरावतीसाठी जरी हे जागा असली अमरावती विभागातर्फे, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही पुण्यातून अर्ज करू शकता. ठीक आहे. सोलापूरमधून कुठूनही तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. त्यामुळे त्याचा तुम्ही ताण घेऊ नका. त्यानंतर लघुलेखक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे. आपल्याला जायचं आहे 10वीवरून कोणकोणती पदं आहेत. ठीक आहे. 10वीवरून कोणते कोणते पद आहे त्याच्याकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. परंतु सर्व पदं बघत जाऊया म्हणजे आपल्याला याची काय होईल, आयडिया येईल. उद्यान पर्यवेक्षक ज्यांचा अभ्यासक्रम झालेला आहे, ज्यांची डिग्री आहे क्वालिफिकेशन, तर ते यासाठी सुद्धा काय करू शकतात, ज्यांची कृषी किंवा त्या रिलेटेड असेल तर ते यासाठी अप्लाय करू शकतात. उद्यान पर्यवेक्षक कृषी किंवा उद्यान विद्यालयातील पदवी धारण केलेली असावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ याची पण या ठिकाणी आहे. स्वच्छता निरीक्षक गट क, तर याचं जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे मित्रांनो, तर स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी स्वच्छता निरीक्षकसाठी अप्लाय करू शकतात. वरिष्ठ लिपिक गट क, आता वरिष्ठ लिपिकला कधीच टायपिंग नसतं. आतापर्यंतच्या जेवढ्या पण जाहिराती आलेल्या आहेत तर वरिष्ठ लिपिकला तुम्हाला टायपिंग अनिवार्य नसतं, हे लक्षात घ्या. टायपिंगची काही गरज नसते. मग इथं काय काय आवश्यकता आहे मित्रांनो, तर या ठिकाणी 10वी पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास ही तुमच्याकडे पात्रता पाहिजे आहे, शेवट दिनांकास. ठीक आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या अगोदर ही तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे ज्यांचं पण केवळ ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते सर्व विद्यार्थी वरिष्ठ लिपिक या पदासाठी पात्र आहेत. कशासाठी पात्र आहेत, वरिष्ठ लिपिक या पदासाठी हे सर्व विद्यार्थी पात्र आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे वरिष्ठ लिपिकसाठी नक्की फॉर्म भरा. हे पहा, नांदेडमध्ये या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. ओके. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कुठंही भरू शकता फॉर्म, काही ताण घेऊ नका. एकच फॉर्म भरा फक्त, फी पण जास्त आहे आणि नंतर प्रॉब्लेम नको. या ठिकाणी वरिष्ठ लिपिकचे बाकीचे नागपूर विभागामध्ये पण आहेत जागा. त्यानंतर बघू शकता पुणे विभागामध्ये पण जागा आहेत त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर या ठिकाणी नांदेड विभागामध्ये पण आहेत जागा. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय आवश्यकता दिलेलं आहे, तर सायन्समध्ये आपल्याला केमिस्ट्री, BSc मध्ये तुम्हाला विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र हा विषय पाहिजे आहे किंवा कृषी क्षेत्रातील पदवी, म्हणजे ज्यांचं पण ॲग्री झालेलं आहे आणि ज्यांचं पण BSc केमिस्ट्री झालेलं आहे तर ते यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणायचं होतं, तर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अर्ज करू शकतात. मग हे पुणे विभागामध्ये पण पद आहे, कोकण नवी मुंबई विभागामध्ये पण हे पद आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं औरंगाबाद विभागामध्ये पण ही पद आहे. त्यानंतर या ठिकाणी नागपूर विभागामध्ये पण हे पद आहे. वाहन चालक, आता आपण आलेलो आहे वाहन चालक या पदाकडे. यासाठी काय लागतं आहे मित्रांनो,
तर साहजिकच तुम्हाला 10वी आणि तुमच्याकडे काय पाहिजे आहे, लायसन्स असणं गरजेचं आहे. त्यांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते लायसन आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग कोणतं लायसन? हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना धारण केलेला असावा, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पुढच्या पदाकडे जाऊया लगेचच. तर पुढचं पद आहे स्वच्छक गट क. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, यासाठी मुंबई विभागामध्ये 32 पदं आहेत मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या विभागानुसार आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर मुंबई विभागामध्ये 32 पदं आहेत आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी फक्त तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही 7वीतून पुढं पास झालेला असावा, म्हणजे 7वी प्लस पास असावा. एवढी जरी पात्रता असेल तरी सुद्धा तुम्ही स्वच्छक म्हणजे शिपाई लेवलचं हे पद आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता, फक्त 7वी असेल तरी पण. आता या ठिकाणी जर बघितलं मुंबई या ठिकाणी 32 पदं आहेत. त्यानंतर शिपाई गट क हे जे पद आहे तर हे सुद्धा मुंबई या विभागामध्ये आपल्याला दिसत आहे. तर 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ज्यांचं पण 10वी झालेलं आहे तर ते शिपाई गट ड यासाठी भरू शकता. त्यानंतर पुणे विभागामध्ये सुद्धा हे शिपाई गट क चं पद आहे. ओके, शिपाई गट क अंतर्गत हे पद आहे. वेतन यासाठी जर आपण बघितलं तर सुरुवातीला 15,000 एवढं वेतन असणार आहे. 47,000पर्यंत तुमची वेतनवाढ होत आहे मित्रांनो. तर ज्यांचं पण 10वी, केवळ 10वी, कोणताही अनुभव आपल्याला गरज नाही. नाशिक विभागामध्ये सुद्धा हे पद आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर नांदेड विभागामध्ये सुद्धा हे पद आपल्याला आहे. त्यानंतर जर बघितलं अमरावती विभागामध्ये सुद्धा हे पद आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी नागपूर विभागामध्ये सुद्धा हे पद दिलेलं आहे. ठीक आहे, मुंबई विभागामध्ये मुंबई मंत्रालय या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे पद दिलेलं आहे. फक्त 10वी असेल तरी सुद्धा बिंदास तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे आपण काय काय पाहिलं आणि नॉर्मलायझेशन जे होत असतं तर त्याचा हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार ते काय करतात, नॉर्मलायझेशन करतात. आपण या ठिकाणी बघू शकता कोणती, आता तलाठी भरती असू द्या, झेडपी भरती असू द्या, सर्वांचं नॉर्मलायझेशन करण्याची हीच पद्धत त्यांची असते. तर ह्या फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलामध्ये काय काय त्याचे हे आहेत त्यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं असं हे 48 पानाचं त्यांचे काय आहे, आपण संपूर्ण जाहिरात अगदी पटपट काय केलेली आहे, पाहिलेली आहे. तर आता आपलं काम काय मित्रांनो, तर आता आपलं काम जशी लिंक ॲक्टिवेट होईल, मगाशी मी जी डेट सांगितली तर त्या डेटला ही लिंक काय होणार आहे, ॲक्टिवेट होणार आहे. बघू शकता आज आपण जो व्हिडिओ बनवतोय, आज किती तारीख आहे मित्रांनो, 14 तारीख आहे. तर 16 तारखेपासून हे फॉर्म काय होत आहेत, सुरू होत आहेत. 16 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे. तर लगेच 16 तारखेपासूनच फॉर्म भरायला सुरुवात करा, कारण शेवटी मित्रांनो आपण विसरून पण जातो आणि शेवटच्या दिवशी आपल्याला माहिती पडते की येस मला फॉर्म भरायचा आहे, त्यावेळेस सर्व्हरला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्याच्या अगोदरच तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. येणाऱ्या परीक्षांच्या ज्या पण मित्रांनो एक्झाम्स आहेत त्यासाठी तुम्हाला ही जी ऑफर आहे, हे जे मित्रांनो एक्झामवरचे क्लासेस जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी मित्रांनो मोर दॅन मित्रांनो इनफ आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा काय करू शकता, लाभ घेऊ शकता, कारण ही संधी पुन्हा येणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे फक्त पुढील 7 तासासाठी याचा नक्की लाभ घ्या. आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. गरजू इतर बांधवांपर्यंत ज्यांना पण सरकारी नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. केवळ 7वी आणि 10वी वरून सुद्धा फॉर्म भरू शकतात. असे खूप क्वचित फॉर्म येत असतात, त्यापैकी हा एक फॉर्म आहे. त्यामुळे इतर बांधवांना ज्यांना 7वीवरून 10वीवरून अर्ज करायचा असतो परंतु अपडेट भेटत नाही, तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवल्यामुळे त्यांचा पण फायदा होईल. तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.